जय जवान जय किसान. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की बरेचसे शेतकरी मक्का खत व्यवस्थापन विचारत होते, तर त्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवला. तुम्ही पाहू शकता की आज ही मक्का लागवड आहे, रब्बी लागवड आहे. पूर्ण मक्का पाहू शकता. आणि विशेष म्हणजे मक्का लागवड आहे आपली 20 ऑक्टोबर. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मक्का आज टोंगळ्याबरोबर आहे किंवा छातीबरोबर आहे, आणि आज आपली मक्का मित्रांनो कणसाच्या अवस्थेत आहे. तुम्ही पाहू शकता की आज मक्का आपली कणसाच्या अवस्थेत आहे. आणि पूर्ण खत नियोजन आपण सविस्तर सांगणार आहे मित्रांनो, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही, तर समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण शेतकऱ्यांचा एक फायदा कसा होईल यासाठी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्यानं आपण प्रयत्न करत राहणार आहे मित्रांनो. शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि कमी खर्चात कसं उत्पन्न वाढेल मित्रांनो. आज तुम्ही जी मक्का पाहताय मित्रांनो, ही जी मक्का आहे तर पूर्ण विद्रव्य खतावर आपली मक्का आहे मित्रांनो. विद्रव्य खताचे फायदे भरपूर प्रमाणात आहे. आपला टायमिंग वाचतो, खर्च वाचतो आणि भरपूर प्रमाणात आपल्याला उत्पन्न पण निघतं मित्रांनो. आपला कालावधी जो आपण शेती करतोय, तर आपल्याला एकरी 40 क्विंटलपर्यंत उत्पन्न आलं आहे मित्रांनो. आणि 40 क्विंटल उत्पन्न आलं आहे आपल्याला, तर आपण एकरी समजून घ्या आपल्याला आपण 2च्या ठिबकवर मक्का लागवड केली आहे. आणि विशेष आपण त्याला वॉटर सोल्युबल विद्रव्य खत सोडतोय मित्रांनो. विद्रव्य खताचे फायदे मित्रांनो, जर तुम्ही खत टाकताय, असं खत टाकताय तर तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे किंवा पाणी तुम्ही देताय, खत लागतंय तुमचं मित्रांनो, 18 दिवसात ते 45 दिवसापर्यंत तुमचं काम होतंय. आणि जे तुम्ही विद्रव्य खत सोडताय मित्रांनो, ते तुमचं टायमावर लागतंय आणि वेळेच्या आत लागतंय मित्रांनो. आज तुम्ही पाहू शकता की आपली आज मक्का 70 ते 75 दिवसाची मक्का आहे आणि कणसं सुद्धा कशा अवस्थेत आहे मित्रांनो. हे झाले वॉटर सोल्युबल खताचे फायदे मित्रांनो. जर तुम्हाला जर नियोजन जर पूर्ण नियोजन जर पाहायचं मित्रांनो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्ही जर अपुऱ्या सोडून जाताय तर तुम्हाला नियोजन समजणार नाही मित्रांनो. आपण पेरते वेळेस याला 19-19-19 मित्रांनो 3-19 खत सोडणं गरजेचं आहे. मक्का लागवड झाल्यानंतर मित्रांनो, आज जर मक्का लागवड करताय तुम्ही, तर मक्का 10 दिवसाची असताना तुम्हाला वॉटर सोल्युबल 19-19-19 3-19 हे खत तुम्हाला सोडणं गरजेचं आहे मित्रांनो. 19% तिच्यात नायट्रोजन आलं, 19% फॉस्फरस आलं, प्लस 19% पोटॅश आलं मित्रांनो. तिघी कंटेंट समान आले मित्रांनो. 19% नायट्रोजन काम करणारे तुमचं झाड वाढायचं काम करणारे, आणि 19% फॉस्फरस मित्रांनो झाड ग्रो करायचं काम करणारे, मूळ धारणा वाढणारे, आणि पोटॅश काम करणारे मित्रांनो तुमचं झाड मेंटेनन्स ठेवायचं. आणि आपली मक्का सरासरी 30 दिवसाची झाल्यानंतर 30 ते 35 दिवसाची झाल्यानंतर आपल्याला वॉटर सोल्युबल 12-61 सोडणं गरजेचं आहे मित्रांनो. 12-61 काम करणारे तुमचं 12-61 काम करणारे तुम्हाला मूळ धारणा चांगले होणारे, 12% नायट्रोजन आहे आणि 61% फॉस्फरस मित्रांनो. झाड तुमचं नायट्रोजन काम करणार आहे, हरितद्रव्याचं काम करणार आहे, झाड तुमचं क्वालिटी मारणार आहे, पूर्ण झाड टवटवीत दिसणार आहे. आणि 61% फॉस्फरस मित्रांनो. फॉस्फरस काम करणार आहे तुमचं मूळ धारणा प्लस फूल धारणा. मेन म्हटलं तर फुल धारणा म्हणजे महत्त्वाची मित्रांनो. तुम्ही पाहताय तुरे अवस्थामध्ये, आणि तुरे अवस्था असताना मित्रांनो विशेष म्हणजे फुलधारणामध्ये 61% फॉस्फरस काम करतोय मित्रांनो. तुरा व्यवस्थितरित्या पडतोय. आणि मित्रांनो 61% आपल्याला तिच्यात फॉस्फरस आहे, तर फॉस्फरस काम करणार मित्रांनो. फुल अवस्थेमध्ये 12-61 सोडणं गरजेचं आहे. जर फुलधारणा व्यवस्थित झाली तर फळधारणा व्यवस्थित होते मित्रांनो. तर 61% जे फॉस्फरस आहे, तुमची फळधारणा सुद्धा चांगली होणार आहे मित्रांनो. आणि राहिला आपला तिसरा डोस मित्रांनो, 50 ते 60 दिवसाची झाल्यानंतर आपल्याला सोडणं आहे. पर्यायी मार्ग आपण 13-40-13 सुद्धा सोडू शकता, कारण आपल्याला तिघी कंटेन आलं मित्रांनो. झाड हिरवं ठेवण्यासाठी आपल्याला नायट्रोजनची आवश्यकता आहे, 40% फॉस्फरस आहे, प्लस 13% पालच मित्रांनो. तर आपलं झाड जे येतं व्यवस्थितरित्या दाणा व्यवस्थित भरणार आहे, ते 13% पालच मित्रांनो त्याच्यामध्ये. तर 13% आपलं झाड व्यवस्थित होणार आहे मित्रांनो. आणि राहील आपलं तुरा व्यवस्थेमध्ये आपलं मेन खत मित्रांनो 13-0-45 13-0-45 खत सोडणं गरजेचं आहे मित्रांनो. जर आपण 13-45 जर खत सोडतोय, तर आपला जे दाण्याची संख्या वाढणार आहे मित्रांनो, दाणे चांगल्या रीते भरणार आहे. तिच्यात
13% मित्रांनो नायट्रोजन आहे, 0% फॉस्फरस आणि 45% तुम्हाला पालाच भेटणार आहे मित्रांनो. पोटॅश ते तुमचं नायट्रोजन काम करणार आहे, हिरवगार झाड ठेवणार आहे. आणि जे 45% पोटॅश मित्रांनो ते काम करणार आहे तुमचं झाड दाणे साईज गेन करायचं. आणि तुम्हाला जर अवेलेबल असेल मित्रांनो तर तुम्ही मक्का 70 दिवसाची 70 ते 75 दिवसाची झाल्यानंतर तुम्ही जर मक्का व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे की आपल्याला कणूस कशा अवस्थेत आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक डेमो दावतो मी की अशा रीतीमध्ये जर कणूस असलं तुमचं, जर तुम्हाला वाटतंय की आपलं उत्पन्न 30 क्विंटल येऊ शकतं, 40 क्विंटल येऊ शकतं आणि आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सुद्धा खत नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी आपण 0050 सुद्धा विद्रव्य खत देऊ शकतो. या खताचे फायदे मित्रांनो 0% तुम्हाला नायट्रोजन आहे, 0% फॉस्फरस आहे, प्लस 50% पोटॅश मित्रांनो. पोटॅश काम करणार आहे तुमचं झाड जे दाणा आहे तर दाणा गोल रिटे भरणार आहे आणि दाण्याची जी साईज आहे मित्रांनो तर साईज गेन होणार आहे. तर मित्रांनो जर साईज वाढते तर तुमचं उत्पन्न वाढतं आहे मित्रांनो. तुम्हाला जर एकरी 40 क्विंटल उत्पन्न येत असेल तर 50 होणार आहे आणि एकरी जर तुम्हाला 30 क्विंटल उत्पन्न होत असेल तर तुम्हाला 40 क्विंटल उत्पन्न होणार आहे मित्रांनो. अशा रीते विद्रव्य खताचा पूर्ण चार्ट मी तुम्हाला सांगलेला आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल.